हाय. हाय. काय होता त्रास? मला पीसीओडीचा त्रास होता आणि त्याच्यानंतर वेट गेनचे पण खूप प्रॉब्लेम्स होते. बरं. कारण की मी जसं माझे पिरियड्स आपण म्हणू शकतो की चालू झाले तेव्हापासूनच मला पीसीओडीचा त्रास खूप होता बरं. आणि वेट गेनचा तर एक्स्ट्रीमली त्रास होता. त्याच्यामुळे माझी स्किन खराब झाली, हा. सगळं म्हणजे नाही का ओव्हरऑल हेल्थवर सगळा इफेक्ट पडला होता. डिप्रेशन वगैरे ह्या टाईपच्या पण खूप गोष्टी होत्या. पण ते नंतर ना जेव्हा माझ्या फ्रेंडनी मी ह्याच्या अगोदर पण भरपूर की एक्सरसाइज कर, जिमिंग कर, भरपूर बाहेरच्या गोळ्या घे, आयुर्वेदिक ट्राय कर किंवा ते नॅचरल वगैरे असलं खूप काय काय ट्राय केलं, पण त्याने काय मला फरक जाणवला नाही. बरं. माझ्या फ्रेंडच्या थ्रू मी रेकमेंड केलं हे डॉक्टर काटे मॅडमकडं. त्याच्यानंतर मग मला जास्त वेळ नाही लागला सगळं रिकव्हर व्हायला. आता सध्या तर मी ह्यांच्याकडे येऊन आय थिंक 6 महिनेच झाले असेल. 6 महिन्यानंतर जे माझं ट्रान्सफॉर्मेशन झालंय, मग ते वेट गेन असू दे, पिरियड्स रेग्युलर येणं असू दे, स्किन असू दे, माझे हेअर्स असू दे, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. बरं. ओव्हरऑल अख्खे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आधी वेट किती होतं? माझं आधी तसं म्हणायला गेलं तर 83-84 होतं. आता किती लॉस झालंय आणि मग? आता करंट वेट माझं 72 आहे. ओके. 72.5. ओके, बरं. आता काय सांगणार मग तू? आणि मी सांगेल की ज्यांना पण लाईफमध्ये पीसीओडी वगैरे आहे आणि ज्यांना कळत नाही की काय करायलाच पाहिजे, त्यांनी खरंच यांच्याकडे यावं. बाकी खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि अजिबात बाकीचं काय गायडन्स नसतो. एकदम नॉर्मल की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करून सगळं करू शकता. म्हणजे तुम्हाला काय खायचंय काय नाही खायचं. आपण कसं करतो की डाएट म्हणलं की आपण हे कंट्रोल करायचं, ते असं नाहीये. सगळं फ्रेंडली आहे की तुम्ही हे पण करा ते पण करा आणि तुमचं सगळं नॉर्मल होतं. ओके, थँक्यू.